सेमिकॉन इंडिया परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सेमीकंडक्टर क्षेत्रातल्या तज्ज्ञांशी साधलेला संवाद. सेमीकंडक्टर प्रदर्शनाचीही केली पाहणी. अमेरिकेच्या आयात शुल्क वाढीच्या पार्श्वभूमीवर जपान आणि चीनच्या दौऱ्यात पंतप्रधानांनी अनुकूल पर्यायांच्या केलेल्या पाठपुराव्याबद्दल माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी केली नरेंद्र मोदींची प्रशंसा. जर्मनीच्या परराष्ट्र मंत्र्यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट. भारत जर्मनी दरम्यानची धोरणात्मक भागीदारी वृद्धिंगत करण्यासाठी असीम क्षमता असल्याचे पंतप्रधानांचं प्रतिपादन. केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली जीएसटी परिषदेची 56वी बैठक नवी दिल्लीत सुरू. देशात अत्यावश्यक खनिजांच्या पुनर्वापराला चालना देण्यासाठी 1500 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. ओबीसींच्या प्रश्नांसाठी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची उपसमिती स्थापन करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. ओबीसी आरक्षणाला धोका नाही, सर्वांचं मत विचारात घेऊन मराठा आरक्षणासंदर्भातला निर्णय झाल्याचं राधाकृष्ण विखे पाटील यांचं प्रतिपादन. निर्णयाचे शिल्पकार मुख्यमंत्री असल्याचे गौरवोद्गार. औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रातल्या राखेच्या वापराबद्दल राज्य सरकारचं नवं धोरण. मुंबईत मेट्रो मार्गिका 11 प्रकल्पासह विविध विकास प्रकल्पांना राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. जागतिक गुंतवणूक आकर्षित करणारं सर्वात महत्त्वाचं केंद्र म्हणून राज्याला नावारूपाला आणण्याचा संकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अधोरेखित. आणि बिहारमध्ये सुरू असलेल्या हॉकी आशिया चषक स्पर्धेत सुपर 4 सामन्यात मलेशियानं केला चीनचा पराभव.